I'm going to speak. Title मराठीमध्ये थोडं स्ट्रेन बनतो. Revisiting mystic saints philosophy in Kashmir. So काश्मीरी खूप संतांच्या ज्ञानाची पुनरावृत्ती. क्या बात. Thank you. So let us try. I'm trying my best to read in Marathi. मराठी कर्मभूमी मराठी धर्मभूमी सायन्स आहे आणि मला फारच आवडते आणि म्हणून मराठीत यावेळी तर सरांना सांगितलं होतं तर मी माझं प्रॉमिस डॉक्टर एस राधाकृष्णन यांनी म्हटले आहे की ऐकून भारताच्या इतिहास युद्धे आणि सम्राटांचे नव्हे तर संत आणि धर्मग्रंथ आहे. वाद आणि वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या जम्मू आणि काश्मीर राज्यासाठी हे अगदी खरे आहे. खरं तर हे असे राज्य आहे ज्याने विपुल साहित्य प्रदान केले आहे आणि संत परंपरेच्या गौरवपूर्ण इतिहास दिला आहे. पेपर भक्ती साहित्यावर केंद्रित आहे, मग ते हिंदू असो किंवा इस्लामिक, जे शांत समाधानी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रभावी साहित्य आहे. काश्मीरी शैववाद आणि सुफीवादाने त्याचा काळातील विद्यमान भक्तीचा मार्ग बदलला आणि त्याची प्रतिध्वनी अजूनही ऐकू येते. सुफीवाद, शैववाद किंवा नाम नसलेल्या काश्मीरच्या काही भक्ती कवितांचे आपण पुनरावलोकन करू. मध्य आशियाने जगाला शमशे तब्रिजी, मौलाना जलालुद्दीन रूमी, अल गझाली, सय्यद अमीर उल्लान आणि बरेच काही सुफी संतांनी जगावलेला संत परंपरेचे वारसा दिला आहे. त्यांनी तपस्वीपणाचा परिचय दिला आणि त्याच वेळी त्यांचे शिरपेशात सामाजिक कार्य आणि सामाजिक सुधारणा दिसू लागला. त्यांनी भक्तीपेक्षा देवाच्या प्रेमावर भर दिला. फिअर ऑफ गॉडच्या बदली लव्ह ऑफ गॉड हे रिप्लेस केलं आणि ते मोठं रिबेलियस मुवमेंट होतं, क्रांतिकारी मुवमेंट होतं. रूमी म्हणतात म्हटल्याप्रमाणे ऐकून प्रेमामुळे जे काही कडू आहे ते गोड होईल, प्रेमाने जे तांबे आहे ते सोने होईल, प्रेमाने सर्व काही मद्य होईल, प्रेमाने सर्व वेदना औषधी होईल आणि तुमचं काम प्रेम शोधणे नव्हे पण प्रेमामध्ये जे अडथळा आपण निर्माण केले आहे ते शोधणे. काश्मीरीयतले वर्ग, जात, धर्म, वंश किंवा लिंग असा कोणताही भेद न करता अंतिम मार्गाकडे विविध रंगी मार्ग एकत्रित केले आहे. एक अद्वितीय मिश्रण पाहायला मिळतो. काश्मीरमधील प्रख्यात संत म्हणजे बुद्धेश्वरी, रूपा भवानी, शेख नुरुद्दीन नुरानी, अर्निमल, स्वामी परमानंद, जीवनशाह, लस्सा साहिब, स्वामी गोविंद कौर, मिर्झा काक इत्यादी आहेत. श्री जी एन रैनाच्या मते, मी इंग्लिशमध्ये कोट म्हणते कारण ते काही शब्द चेंज करण्याने कोटचा अर्थ ते निवडतो म्हणून. I quote him, "The nations have a history as well as geography. They grow not by the sun and the stars, the wind and the rain, by the creative spirits who by precept and practice work toward the establishment of universal brotherhood of man, overcoming the artificial barriers of caste, creed or color. These saints belong to all times and to all nations. They transcend the bonds of communities and conventions, place and time. They are born to serve God by serving His creatures, H capital. A saint, a seer and a sage is indeed a universal phenomenon." Unquote. हे मत आहे रैनाचं. काश्मीरी संत आणि गूढवादाच्या या ओळीतील सर्वात प्रमुख नाव म्हणजे लल्लेश्वरी. लालडेड किंवा लल्ला अलिफा म्हणूनही ओळखली जाते. तिच्या कविता शैव परंपरेवर आधारित आहे. तिने उघडपणे समाजात आढळणाऱ्या वाईट प्रथांचा निषेध केला आणि जात, पंथ किंवा लिंग याचा विचार न करता मनाची शुद्धता आणि नीतीपूर्ण आचरण यावर भर दिला. तिच्या एका वाक्यामध्ये
Waq are sentences which is known poem form of Kashmir. ती म्हणते शिरछुई थाडी रोजान काश्मीरी मध्ये मोजान युंद ता मुसलमान तुर्क या चौकर तपण पुन्हा पळून परजवा सोयीचे साहिब सती जाणीजा. ह्याचं म्हणणं आहे शिव सर्व व्यापून आहे आणि प्रत्येक कणात विराजमान आहे. हिंदू आणि मुसलमान असा भेद करू नका. जर तुम्ही हुशार असाल तर स्वतःला ओळखा, तिकडे तुम्हाला देवाची ओळख होणार. वाक म्हणजे चर्चा, वाचून म्हणजे वचन, श्लोक आणि पद म्हणजे श्लोक आणि लीला म्हणजे दैवीय खेळ ही तुम्ही स्वतः ट्रान्सलेट करू शकता. ही काश्मीरच्या ब्राह्मणी परंपरेतील काही प्रकार आहेत. काश्मीरमधील भक्ती परंपरा ही सगुण आणि निर्गुण भक्ती यांचे मिश्रण आहे. एन्सायक्लोपीडिया ऑफ इंडियन लिटरेचर मध्ये नमूद केल्याप्रमाणे खंड 2 संस्कृत प्रमाणेच काश्मीरी ही अनेक स्वरांची भाषा आहे. प्रसोडीच्या क्षेत्रात केवळ संस्कृत मीटर्सच उद्देश पूर्ण करू शकतात. पर्शियन आणि अरेबिक मीटर्स विशेषतः संस्कृतमध्ये मूळ असलेल्या असा स्वरूपाचा बाबतीत काही उद्देश पूर्ण करू शकत नाही. सतीसा द लेक ऑफ सत, सताच्या सरोवर म्हणजे वेथा जन्म, विस्तावाचा जन्म यासारख्या सामान्य काळातील पौराणिक कथा मूळ खूप जुन्या आहेत. ऋग्वेदात विस्तास नावाचा उल्लेख आहे. याचा अर्थ असा होतो की वेद काळापासून काश्मीर हे आर्य संस्कृतीचे केंद्र होते असे हे ऑथरनी म्हटले आहे. माझे व्ह्यू नाही आहे, कारण मी कम्प्लिटली हिस्ट्रीवर रिलाय नाही करत. मला नाही माहित काल काय झालं आणि म्हणून जे कोणी लिहितो ते आपल्या मनाप्रमाणे तो हर्मेनेटिक्स इंटेंडेड मिळेल. भाषाचं तुम्हाला म्हणजे इंटरप्रिटेशन तुम्हाला करावं लागेल की हे आर्य संस्कृती म्हणजे काय आणि त्याच्यावर जोर देणे म्हणजे एकंदरे तुम्ही सम्य हिंदू परंपरा वगैरे त्याच्यावर जोर देता, जे मी मानत नाही. लाडडेच्या अनुयायांपैकी ओळखले जाते ती म्हणजे रूपा भवानी, जिला अलकेश्वरी म्हणूनही संबोधले जाते. तिच्या भक्ती लेखनात आपल्याला ईश्वर प्रेमातून जातीय समता आणि बंधुत्व आढळते. तिचा असा विश्वास होता की निरनिराळे धर्म म्हणजे निरपेक्षता जाणून घेण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. तिचे आध्यात्मिक गुरु हे तिचे वडील पंडित माधवजी धर होते, ज्यांनी तिला धूनवादक आणि योग साधण्याचे ज्ञान दिले. तिच्या कवितेवर काश्मीरी शैव आणि इस्लामी सुफीवाद या दोन्ही मोठा प्रभाव आहे. तिची एक वाक या एकत्रीकरणाची स्पष्ट कल्पना देईल, जिथे काश्मीरी शैव आणि इस्लामी सुफीवादाचा अद्वैतवाद आढळतो. आय कोट इन इंग्लिश अँड देन आय रीड. सेल्फलेसनेस, अहंकार रहित. सेल्फलेसनेस इज द साइन ऑफ सेल्फलेस. Bow down at the door of the selfless. The selfless are the highest authority. The kings of the time and the bearers of the crest and the crown, they are nothing. Unquote. आणखी अनेक कविता काश्मीरी आस्तिक गुणवादाच्या अत्यंत तात्विक आणि सौंदर्यात्मक लिपीत लिहिलेल्या आहेत. काश्मीरी सुफीवादाने 16व्या आणि 18व्या शतकात जम्मू आणि काश्मीर राज्यावर प्रचंड प्रभाव पाडला. खरे तर काश्मीरला सुफीज पॅराडाईज म्हणले जाते. It is believed that the faith that is religion of Kashmir was completely influenced, reformed and changed by the Sufi philosophy. ब्रजबी काचलू जे विख्यात एनालिस्ट आहे काश्मीरी संत परंपराचे, ज्याचे मते अनेक शतके मुस्लिम आणि हिंदू पण पूर्ण सहृदया नातेने संबंधाने एकत्र राहत होते, जिथे मुस्लिमांचे आडणारे पंडित आणि भट आहेत. काश्मीरी मुस्लिम आणि हिंदू यांची वेगळी ओळख आहे. खरं तर काश्मीरमधील सुफी संतांचा मुस्लिम ऋषी म्हणून संबोधले जाते. सुप्रसिद्ध काश्मीरी सुफी संत म्हणजे मीर मोहम्मद हमदानी, सय्यद बुलबुल शाह, सय्यद अली हमदानी, शेख नुरुद्दीन नुरानी, ज्यांना नंदऋषी किंवा सहजानंद म्हणून ओळखले जाते, हजरत मखदूम साहिब आणि इतर अनेक. तसेच हिंदू आणि मुस्लिम दोघेही सुफी संतांच्या दर्ग्यावर प्रार्थना करण्यासाठी जातात. असे मानले जाते की ख्वाजा नुरुद्दीन वली
यांनी बाबा नसरुद्दीन या महान संतांसोबत काश्मीरी सुफीवादाचा प्रचार केला. सध्याच्या काश्मीरी संकटातून निर्माण झालेले मुख्य प्रश्न हा आहे, जे माझा पेपरचा क्रक्स आहे, की इस्लाम आणि सुफीवाद एकमेकांना पूरक आहे का? जर होय तर कदाचित सध्याच्या परिस्थितीमागे वेगळे सामाजिक, राजकीय, आर्थिक कारण असावे. पण तसे नसेल तर संकटाची पुनरावृत्ती करावी लागेल. खरे तर सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक, ज्याला कला आणि ज्याच्यामध्ये कला आणि स्थापत्यकलेचा पण समावेश आहे, क्षेत्रात सुधारणा आणि क्रांतिकारी खोऱ्यात इस्लामिक श्रद्धा आणणाऱ्या सुफी संतांनी इस्लामची ओळख करून दिली होती, असा दृढ विश्वास आहे. इस्लाम, ब्राह्मणवाद, बौद्ध धर्म आणि झोरॅस्ट्रियन धर्माचे, पारसी धर्माच्या प्रभावाने शैव धर्माचे रूपांतर झाले. म्हणूनही काश्मीरसाठी वैशिष्ट्यपूर्ण असलेला सुफीवाद शेख नुरुद्दीन नुरानी, ज्यांच्यासाठी वेगवेगळे नाव आहे, एक्सक्यूज मी, हिंदू नाव आहे, आणि त्यांचे उत्तराधिकारी ज्यांना मुस्लिम ऋषी म्हणून ओळखले जाते. नंद ऋषीच्या काही कविता, ओके सर, नंद ऋषीच्या काही कविता मी म्हणून दाखवते. देवासाठी सांगितले आहे, तो माझ्या शेजारी आहे आणि मी त्याच्या पाठीशी आहे. दे विल नेव्हर मेन्शन गॉड और अल्लाह. Even the name of God is not mentioned. So you can take whatever you want. तो माझ्या शेजारी आहे आणि मी त्याच्या पाठीशी आहे. त्याच्याबरोबर मला आनंद वाटतो. व्यर्थ मी त्याला शोधत गेलो विचित्र देशात, तर माझ्या मित्रानेच मला कृपा केली. कुठे? तर माझ्या घरातच. सो वाय शुड आय रोम अराउंड. परिपूर्ण व्यावहारिक दृष्टिकोनातून ठेवून लिहिलेली ही एक कविता आहे. शिव शिव चा फक्त नाम जप शिवाला जागरूक करणार नाही. तुम्ही तुझ्यामध्ये वापरू नका, पण तुमचं सेवन करा. ते तुम्ही खा, मजबूत व्हा किंवा इतरांना द्या जर तुम्हाला त्याची गरज नसावी. त्यांची आणखी एक कविता नैतिक जीवनाबद्दल आहे. मी सरळ आलो आणि सरळ जाईल. पुढील काय करू शकणार माझं, नुकसान करू शकणार माझं. सरळ माणसाचं कोण नुकसान करतं? मी आज करतात. मी पूर्णपणे ओळखले आणि तिथे त्याच्यात विलीन झाले. मान्यता प्राप्त काय करू शकतात ओळखण्याला. मानसिक संतुलनासाठी ते लिहितात, तुम्ही आंतरिक राग टाळू नाही शकत, तर तुझ्या बाह्य राग, क्रोध कसं जाणार? जोपर्यंत तुम्ही तुमचे अंतरंग स्वच्छ करत नाही, तर तुम्ही फक्त शहामृगाचं जीवन जगता. प्राध्यापक इशा खान यांनी अनेक दृष्टिकोन एकत्र आणले आहेत. काश्मीरचे ऐतिहासिक, समाजशास्त्रीय आणि धार्मिक 15व्या ते 18व्या शतकापर्यंत. त्यांच्या युक्तिवादाचा मुख्य मुद्दा असा आहे की इस्लाम हा केवळ धर्मशास्त्रीय प्रस्तावनाच नाही, विषय नाही, तर एक ऐतिहासिक अनुभूती देखील आहे. मानव जातीच्या भल्यासाठी संपूर्ण शरणागती, समर्पण, सेवा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आत्मत्याग करून अल्लाच्या एकत्वाची जाणीव करणे. ऋषी हे सुफी चळवळ हा 14व्या शतकात मध्य आशिया आणि पर्शियामधून सुफी देशाच्या परिचयाच्या पार्श्वभूमीवर नयनरम्य खोऱ्यात म्हणजे व्हॅली ऑफ काश्मीर सुरू झालेल्या इस्लामीकरणाच्या प्रक्रियेचा एक अविभाज्य घटक आहे. तो विशेषतः काश्मीरी ब्राह्मण समाजाने ऋषींनी स्व लादलेली गरिबी, दॅट मीन्स नॉट बीइंग पुअर बट लिव्हिंग अ लाईफ ऑफ अ पुअर मॅन, गरीब आणि दलित लोकांची ओळख आणि जाती व्यवस्था विरोध यासारख्या सद्गुणाचा भार दिला आहे. काश्मीरमधील सुफी तत्वज्ञानाचे सार समजून घेण्यासाठी प्रचंड अवतरण या टप्प्यावर अपरिहार्य आहे. खरं तर सुफी ही संज्ञा पर्शियन सूफ वरून आली आहे, म्हणजे ऊन. तर सध्या लोकरीच्या कपड्याचे सुफीच्या अंगाला शोभा दिली. अल गझालीने ऑर्थोडॉक्स इस्लाम आणि मिस्टिसिझमचे एकीकरण केले. सर्व काही एक आहे. ज्ञान,
ज्ञानाचे साधन आणि ज्ञान घेणारा हे एकच आहे असे सुफी म्हणतात. प्रवासात यात्रेकरू म्हणतात म्हणून वर्णन केलेले सुफी गुणवादी 60% मार्ग अवलंबतात म्हणजे एक्सेप्ट करतात. पश्चाताप ते रडतात, ते फार रडतात की डे ऑफ जजमेंट कयामतचे दिनभर काय होणार लोकांचं जे इतके वाईट वागतात. संयम, त्याग, दारिद्र्य, धीर, देवावर विश्वास आणि देवाच्या इच्छेला सहमती. सुफीमध्ये अनेक पंथ होते. ते काश्मीरमध्ये प्रचलित होते. सुरहाबादी, नक्षबंदी, कादरिया, कुबरागी आणि मला जे फार आवडतो ते द ऋषी स्कूल ऑफ सुफी. आधी म्हटल्याप्रमाणे ब्राह्मणवाद आणि इस्लामचे संपूर्ण संदेश मिक्सचर. या सर्व सेक्ट्समध्ये एकच वेळी भरभराटी आलेल्या दिसतात. खरंच काश्मीर व्हॅलीतील सुफीवादाचे पुनराजीवन अनेक सामाजिक आणि राजकीय समस्या सोडवू शकते आणि जागतिक शांततेही योगदान देऊ शकते. आपण काश्मीरच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. उदाहरणार्थ म्हणे तर बेरोजगारी, भ्रष्टाचार, गरिबी आणि यासारख्या समस्या. But it is equally important to de-radicalize the state, though needed in whole of India. This is not to Kashmir. This is whole of India. In fact, whole of the world. In fact, as Prakash Katoj says in his article, I quote him, "We too have never given due thought to how and with what means Sufi culture of the valley is being replaced by Wahhabism, इन्फॉर्मेशन वॉरफेअर, ऑप्टिमायझिंग कुरियर हार्डलाईन्स," असं त्यांनी सांगितलं आहे अनकोट. पण ते फक्त मुस्लिमांमध्येच आहे का? भारत बहुसंख्या, लोकप्रिय आणि मेजॉरिटी असलेल्या इतर कट्टरपंथी यांच्याकडे आपण दुर्लक्ष का करायचे? या प्रसंगी आत्मपरीक्षण असे सरांनी सांगितलं, धर्म चिकित्सा करण्याची गरज आहे. सो लास्ट लाईन्स. चला तर मग भक्ती आणि सुफी संस्कृती सर्वांमध्ये पुन्हा रुजवूया. खरं तर मी म्हणेन की कोणत्याही अन्यायाला, कोणत्याही विशिष्ट धर्माच्या कट्टरपंथी यांना काश्मीर सारखी सुफी आणि भक्ती मार्गाची गरज भासते. सुफी आणि भक्ती मार्गाने प्रेम, एकता, सहकार्य आणि मानवतेचे संदेश समोर आणला. सुफीचा संदेश जगभर पसरू लागला. नॉट बी ह्युमन, जस्ट बी ह्युमन बीइंग. आमीन. अल गझाली म्हणतात, मानव मानवच नाही जर त्याच्यामध्ये अहंकार आहे, जमाखोरी आहे, लालच आहे, गुस्सा आहे आणि दुसऱ्यांवर वार करतो, तो माणूसच नाही. थँक्यू सो मच.